आईला कमाल झाली. परत इथेच. तरी रखमा सांगत होती रातच्या टायमाला निघू नका. नाही, आमच्या खानदानीला सवयच ना तसली. अरे डोळ्यात बोट घातले तरी समोरचा रस्ता दिसत नाही आणि दूरवर कुठं उजेड पण दिसत नाही. या असल्या अंधारात पॅन्ट पिवळी का लाल ते बी कळना झालंय. काय करावं काय सुचत नाही. मायला अक्कल पार मेली माझी. आई खातली घसारलो. आयला चकव्या बिकव्यात तर नाही ना सापडलो मी. हा अरे कसला असतो चकवा बिकवा. पुन्हा एकदा ट्राय करायलाच हवा. जमायला हे कोण. ओ पाहुणं. मायला एवढा हलवतोय तरी ठस का मस नाही. मेलं बिलं की काय. हे भूतभीत कसलं नाही. पण रखमा म्हणत होती तसं असलं तर आहे ती तशी काळ्या तोंडाची आणि काळ्या जिभेची बी. अरे पण हे ओ ओ पाहुणं उठा. ओ पाहुणं. अरे अरे बाबा मी तुला भूत समजायला लागलोय आणि तूच मला भूत म्हणतोय. भूत हे असं काय बी नसतं. भूत बीत है. अरे भूत की ऐसी की तैसी. पण राव एक कळा ना की असल्या भयान रात्रीत आणि नेमकं ह्या येण्याला तुम्ही इथं. अरे बाबा बाबा वाट चुकलोय. पण वाट चुकलो या अंधारात. राव खरं म्हणताय का मस्करी करता राव माझी. अरे मस्करी कराया मेवणा आहेस का तू माझा. तसं नाही हो. मी बी वाट चुकलोय. गावता गावाना मगा धरणं हुडकतोय पण परत हिटच येतोय. अहो भीतीपायी 2 वेळा हागून झालं. आता बी पोटात कळ येते. असा गेलो आणि असा आलो आणि असाच आडवा झालो आणि नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात तुमच्या आवाजाने जागा झालो आणि तुम्हाला समोर बघून परत पोटात कळ आली. जा तिकडे. लांब जावा. इथं वास नका मारू तुम्ही. जा. अहो तसं नाही. अहो भीती पाय निघालो तोंडातून. आता गेली कळ. आता नाही. बसा. एक विचारू का. मी 2-4 वेळा इथून गेलो पण तवा तुम्ही दिसला नाही. याच बारीला कसं काय दिसलात. अहो आईच्या. अहो मी बी वाट चुकलोय. असा इथून उठतोय वाट हुडकतोय आणि परत इथंच येतोय. असं का होतंय तेच कळणार राव. कोण्या गावचा म्हणायचा. म्या होय. हा हे काय चिकलठाणचा. इथलं. हा ना गुन्हागवळी बाय माझा. अच्छा गवळाचा का. होय होय. अच्छा इकडे कुणीकडे निघाला होता. अहो काय सांगू तुम्हाला राव. शेवटची एसटी चुकली. आता गावाकडे जायला कुठलं वाहन नाही आमच्याकडे. ना बैलगाडी ना टमटम. निघालो चालत सांच्याला. जाऊ दिव लागायच्या आत गावी. कसलं काय वाटत चुकलो राव. गावता गावाना वाट हुडकतोय आणि परत हितच येतोय. वाट हुडकतोय आणि परत हितच येतोय.
असल्या भयान रात माझा भाऊ माझी वाट बघत असतो माझ्या घरी. अरे मर्दा लेकाच्या, अरे अरे बाईच्या जातीचा आहेस का तू? हा गप गप, होईल काहीतरी होईल. अरे हे बघ, आता एकाला दोघं झालोय आपण, काही काळजी करायची नाही. हा, आणि जर काय नाही झालं तर जाऊ सकाळच्या पारी दोघं एकदम. हा काय भूत बीत? कुठे कुठे काय? अरे केवढ्यांदा आरडलास, कान फटली ना माझी. अरे बाग, भूत बीत काय नसतंय. हे तुझ्या टकुऱ्यात आहे ते भूत. तुझ्या मानगुटीवर बसलंय ते. अरे अरे अहो असं हसू नका राव. अहो लय भ्याव वाटतंय मला भूताचं. असं हसू नका राव. दोन बुद्धी सुचली आणि निघालो सांच्याला. तोंडात मारायला कोण नव्हतं, माझ्या तोंडात मारायला कोण नव्हतं. चांगली बहीण मला म्हणत होती, दादा रातच्या रात जा सकाळच्या पारी. पण या भावाच्या अंगात लय ना राहिमानी किडा. निघालो रातच्याला. आता देवा, अरे तू जगायचंय हो पाहुणं मला. वय रे, 4 दिवस जगायचंय मला माझ्या सगुणासाठी. वय वय, जगशील बाबा, तू जगशील. लय देखणी आहे माझी बायको. अरे वय नक्षत्रवाणी आहे वय, हो. वय. माझ्यावर लय जीव आहे होतीच. अरे वय, कशा पायी काळजी करतोयस तू? हा देवा, अरे बाबा, ए आता मी काय परत येत नाही. अरे बाबा, ए देवा. अरे ऐकून घे बाबा. ऐक जाशील तू, नीट घरला जाशील, काळजी करू नको. हा, अरे हे बघ बाबा, हे असं भूतभीत काय बी नसतंय. अरे एकदा माणूस मेला की तो गेला. हा, ते भूतभीत काय नसतंय. एकदा कुडीतून प्राण गेला की तो गेला. मग कसं आलंय भूतभीत? हा, काय नाही, तू काय बी काळजी करू नकोस. अहो खर, अहो बघा राव. अहो तुमच्या माग उभा आहे भूत. अहो ते बघा हो. अहो ऐका, माझा विश्वास करा राव. तुमच्या मागच आहे हो. अरे बाबा, तसं काय बी नसतं. ये इकडे बस. असं हसू नका राव. अरे भूताचं लय भ्या वाटतंय मला. अरे मी हसतोय ते वेगळ्या कारणासाठी. तू ये इकडे, उठ ये इकडं, बस इथे, बस आधी. अरे माझ्या हसण्याचं कारण वेगळंच आहे. माझ्या हसण्याचं कारण आहे माझा आजा. माझ्या आज्याची एक गंमत माहिती आहे का तुला? तुम्ही सांगितल्या पगार कसं कळायचं? सांगतो, ऐक. काय झालं, एकदा गावच्या चावडी मोर माझ्या आज्याची मैत्र मंडळी, त्यांची जमली सभा. आणि तिथे त्यांची माझ्या आजा बरोबर लागली पैज. पैज लागली. बर, माझ्या आजाला त्यांनी सांगितलं, कोण द्या तू लई मी हे केलं मी ते केलं बोलतो, तर आज एक शर्यत लावूया. माझा आजा बोलला, आज आहे अमावस्या, बोला काय करायचंय. हा, माझा आजा बोला काय करायचंय. मग तेव्हा ते बोलले, आज स्मशानात जायचं आणि तिथं जळत्या चितेसमोर खुट्टी ठोकून यायची. असं जर तू केलंस
तर तुला 1201 रुपये आम्ही देऊ. म्हातारा गावावरला असेल ना. हे? अरे म्हातारा कसला घाबरतोय? म्हातारा बोलला मी जाणार खुट्टी ठोकणार, पण ते 1201 रुपयाचं मात्र लक्षात ठेवायचं. अरे ऐक, अरे मी भूत नाही म्हणतोय तर तू भूत हाय म्हणतोय. अरे तू घाबरू नये म्हणून तुला मी माझ्या आज्याची गोष्ट सांगितली. अरे काय म्हणावं काय तुला? बरं मला सांग, मी कुठपर्यंत आलेलो? आपलं बापरे 1201 का काय? मग गेलं का म्हातार? गेला का? म्हातारा लय बेरक. हा, म्हातारा स्मशानात गेला खुट्टी आणि हातोडा घेऊन. ही अशी भयान अमावस्येची रात्र. किर्र काळोख, रात किड्यांची किर्र किर्र, कुत्र्याचं इवाळणं, घोबडाची फाडफाड, आणि स्मशानात एका बाईचं ओल्या बाळंतिणीचं प्रेत जळत होत. सगळीकडे प्रेताचा धूर. पण म्हातारा घाबरला नाही. त्या इजत आलेल्या चितेजवळ म्हातारं गेलं. मग 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 काय झालं? ठोकला का खुट्टा? अरे तेच सांगतोय. त्या इजत आलेल्या चितेजवळ म्हातारा गेला. इकडे तिकडे बघत बसला खुट्टा ठोकायला. खुट्टा जमिनीला टेकवला. इकडे बघितलं, तिकडे बघितलं, तेवढ्यात आवाज कुत्र्याच्या विवळण्याचा लांबून. म्हाताऱ्यानं पटकन हातोडा ठोकला खुट्ट्यावर आणि जो उठून पळाला. म्हाताऱ्याचा धोतारच सुटला ना. लय घाबरला असेल. अहो, त्याने जो खुट्टा ठोकला तो धोतराच्या टोकावरच ठोकला ना. धोतर तिथंच, म्हातारा पळत सुटलाय. असं झालं. मला वाटलं भूतानं धरलं काय. बघ आता, हसलास तर कसा जरा गोड वाटलास की नाही? अरे असं असतंय बाबा सगळं. हे भूतबीत काय बी नसतंय. हा, बर काय जेवला बिवलास की नाही? अहो काय जेवता? दहा गाय येईना जेवता कुठून? बरं असू दे असू दे. बरं जा, हाय माझ्याकडे शिदोरी. खाऊ आपण दोघं. तू जाऊन पाणी घेऊन ये जा. मी 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 पाणी नाही नाही. अरे झालं का आता? हाय का पालत्या घड्यावर पाणी परत? अरे एवढं तुला सांगून बी परत पालत्या घड्यावर पाणी? माफ करा, म्या नाही ना बाबा पाणी. लय भ्या वाटतंय. बरं म्या तुला आणखीन एक गोष्ट सांगतो. हा, माझा गावाकडे एक मैतर होता गण्या. लई चांगला मैतर. पण पोरग कामातून वाया गेलेलं. गावात नुसता उन्हाडक्या करत फिरायचा, खोड्या करायचा, काम धंदा काय करायचा नाही. एक दिवशी बापाने दिली लाद घालून आणि हाकलला घरातून. मग झाले का खायचे प्यायचे वांदे. मग काय करतो, लागला हमाली करायला. इकडं हमाली कर, तिकडं ईट भट्टीवर काम कर, अशी काय काय कामं करायचा. कधी हॉटेलात, कधी कुठं पंक्चरवाल्याकडं. पण त्या काय त्याचं जमाना. शेवटी त्यानं ठरवलं आपण आचार्याकडं काम करायचं. हमीद आचार्याकडं कामाला लागला. हमीद आचार्याकडं त्याचं जमलं. रोज खाऊन पिऊन गडी शानमध्ये. तिथे त्याची भट्टी जमली. आता त्याला काय बी टेन्शन नव्हतं. एक दिवशी काय झालं? लग्नाची ऑर्डर करून रातच्याला येत होता सायकलवरून.
गाणं म्हणत मस्त गुणगुणत चालला होता. वाटेत होता एक वड. त्या वडाजवळ होतं एक भूत. भूत? झालं का? भूत म्हटलं का झाली तुझी सुरुवात? अरे बाबा, भूतभीत काय नसतं रे. गोष्ट सांगतोय, गोष्ट. गोष्टीतलं भूत आहे ते, गोष्टीतलं भूत आहे. हा, तर त्या वडाजवळ होतं एक भूत. गण्या आला ना रातच्या टायमाला. रात्री 1 वाजला होता. 1. गण्या सायकलवर गाणं गुणगुणत, सायकलच्या पाठी बुंदी पाडायचा झाऱ्या, आला वाड्याजवळ. हा, पण त्या भूताचा पण एक मोठा गेम होता. हा, तर ते भूत तसं काय बी नाही करायचं. ते तिथं आलेल्या माणसाला सांगायचं, काय? मला अवघडात अवघड प्रश्न विचार. अवघडतलं अवघड. हा, जर मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तू वाचलास, आणि जर का म्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तू मेलास. आणि गड्या आला ना त्या रात्री वडाजवळ सायकलवर गाणं गुणगुणत, मागे तो बुंदी पाडायचा झाऱ्या, आला तिथं आणि सायकल पडली वड्याजवळ. मग काय, गण्या घाबरला. ते भूत त्याला म्हणलं, हे बघ, तू घाबरू नकोस. तू मला अवघडात अवघड प्रश्न विचार. जर म्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तू वाचलास, आणि जर म्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तू मेलास. म्हणजे असं ते भूत त्या गण्याला बोललं. गण्याची चड्डी पिवळी. होणारच की. अहो, चड्डीत मुतला. आता करतो काय? मग त्याची नजर पडली त्या झाऱ्यावर. झाऱ्यावर? तो बुंदी पाडायचा झाऱ्या खाली पडलेला सायकलवरून. गण्यानं तो पटकन झाऱ्या उचलला, असा तोंडासमोर धरला आणि भूताला विचारलं, भूता, तुला मी दिसतो? भूत बोलला, विचारलास का प्रश्न? अरे, हा प्रश्न नाही, आता विचारतो. जर मी तुला दिसतो तर मला सांग, काय? या झाऱ्याच्या कुठल्या भोकातून मी तुला पाहतोय? भूत गायब. हे असं असतंय ते. हे भूत बीत काही नसतंय. कुठल्या भोकात? बरं, भोकाच्या आपला तू आता जाऊन पाणी घेऊन ये. आपण आपली शिदोरी खाऊया. हे असं असतंय, काय म्हणायचं आता. कुठल्या भोकात? कुठल्या भोकात? हे जातो आणि हा ना, हा ना, मी बी शिदोरी काढून ठेवतोय. शिदोरी शिदोरी हाय ना, हाय. इथं बसूया. अरे, काय करतोयस? अरे, माणसाची विश्वासघाती अवलाद. अरे, मॅच खरं भूत हा इथलं. आणि भूतालाच भूताच्या गोष्टी सांगायला निघाला होतास. तू भूत? हे बघ, तू खोटं बोलू नकोस. हे बघ, तू खोटं बोलू नकोस. या पारावरचं भूत मॅच आहे. मी आहे भूतीतलं.
भूताचा पार म्हणतात त्याला, भूताचा पार. इथे कोणी बी फिरकत नाही. हे बघ, पाया पडतो मी तुझ्या. अरे अरे, माझी रखमा माझी वाट बघत असेल रे. माझी पोरं लेकरं वाट बघत असतील. सोड मला. असाच वराडलो होतो मी. लैर दयावाया केली त्यांची. पाया पडलो मी त्यांच्या. हात जोडलं र. त्यांनी मला नाही सोडलं. अरे माझी सगुना माझी वाट बघून येडी झाली र. आणि त्या येडीच्या घरात जीव आणि मला त्यांनी मारलं र. पण म्या नाही मारलं रे तुला. मला सोड, पाया पडतो तुझ्या. तुला सोडू? तुला जिता सोडला तर मला मुक्ती कशी मिळायची? अरे वर्षानुवर्ष, अरे कैक वर्षी गेली माझ्या पाराखाली. कैक वर्ष गेली. या तुला मारीन, मग तो मरशील आणि मग तुझं मांस इथली कुत्री किदाडा खातील. आणि मग तू मरशील आणि तू मेला, मला मिळेल मुक्ती. चकवा म्हणतात, चकवा. काय म्हणतात? चकवा म्हणतात त्याला. कुणी बी फिरकणार नाही, कुणी सुद्धा फिरकणार नाही. दुसरा येईल ना, तू त्याला मारशील तेव्हा तुला मिळेल मुक्ती. तुला मारल्या बगर मला ना मुक्ती मिळायची. च्या मायला परत इथंच. च्यायला फिरून फिरून परत इथंच. वाट का सापडत नाहीये? अरे हे कोण झोपलं इथं? ओ दादा, ओ पाहुणे, ओ दादा, ओ पाहुणं. ए